किचन एरियालाच लागून इकडे म्हणजे फर्स्ट वॉशरूम आहे, अटॅच्ड आहे ते, तर त्याचा नाही दाखवते व्हिडिओ. इकडे बेसिंग एरिया मला आवरायचा आहे, तर त्याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि सध्या काय पसारा आहे ते तिथं दाखवते, म्हणजे काय काय आवरायला लागेल ते दाखवते. जाळे बघा थोडे थोडे ते व्यवस्थित काढायचे जाळे. इकडे लाईट वगैरेचं बोर्ड आहे, थोडासा खराब झालेला आहे, त्याला स्वच्छ पुसून घ्यावं लागणार आहे. आरसा आहे तो पण स्वच्छ पुसून घ्यावा लागणार आहे. मोठा आरसा नाही लावला कारण की म्हणजे इथं जे आहे ते ड्रिल करावं लागतं, तर सारखं सारखं ड्रिल कुठून करणार, तर म्हणून म्हणजे जस्ट त्याला व्यवस्थित स्टिक केलेलं आहे आणि असा आरसा लावलेला आहे. आणि इथं बेसिंग एरिया आहे. आमच्या घरामध्ये इतके ब्रश यूज करतात की काही हद्दच नाही त्याला. 3च लोक राहतो आम्ही आणि ब्रश बघा किती आहे तिथं. तर त्याला एकदा नीट व्यवस्थित करावं लागणार आहे, सर्व क्लिनिंग करावं लागणार आहे. आणि एक्स्ट्राचं जे सामान आहे, जसं की आपण कोलगेट विकत घेतो, एक्स्ट्रा असतं, 2 वॉशरूम्स असतील तर किंवा जास्त लागत असेल तर आपण घेतो, तर ते सर्व ठेवलेलं आहे. ग्लास क्लिनिंगसाठी जे म्हणजे क्लीनर आहे तर ते ठेवलेलं आहे. हँड वॉशसाठीचं आहे, एक्स्ट्रा लागत असेल तर ब्रश, हे सर्व सामान जे आहे, साबण वगैरे, हे सर्व ना व्यवस्थित असे छोटे छोटे रॅक्स असतील ना तर ते घ्यायचे आहे बाजारातून आणि बेसिंग एरियाच्या एक्झॅक्ट खाली ठेवायचं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये आपण व्यवस्थित स्टोअर करू शकतो. तर बघूया, जास्त वेळ तर लागणार नाही आहे क्लीन करायला, थोड्या वेळातच क्लीन होऊन जाईल, पण व्यवस्थित क्लीन करायचं आहे. आणि इथे मला एक वेल लावायची आहे, आर्टिफिशियल वेल मनी प्लांटची. भेटते का बघू कुठं जवळपास. इथं तर भेटतच नाही आहे आमच्या एरियामध्ये, लांब जावं लागेल थोडं, तर तिथून आणावं लागेल. नंतर बघू याचा लुक कसा होतो. बेसिंग आणि वरचं सगळं स्वच्छ केलेलं आहे एकदम. आरसा धुवून काढला, इथली फरशी धुवून काढली, हे बेसिंग धुवून काढलं व्यवस्थित, आणि इथलं सगळं धूळ वगैरे होतं ते सर्व पुसून घेतलं आणि सगळं स्वच्छ धुवून पण घेतलं आणि त्याच्यातलं जे लागतं तेवढंच सामान ठेवलं. हा बोर्ड पण स्वच्छ केला. तर आता बघूया याच्या म्हणजे ह्या बेसिंगच्या खालचं कसं आवरता येईल. ह्या फर्स्ट बेसिंग जवळचा सगळा पसारा आवरलेला आहे, सगळं व्यवस्थित ठेवलेलं आहे. आता इथं वेल लावायची आहे तर ती बाकी, तर फक्त तेवढंच बाकी. आता त्याच्यासाठी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग.